नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्युच्युअल फंडमध्ये बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करतात, पण तरीसुद्धा ते त्यातून चांगली वेल्थ क्रिएट करू शकत नाही. तर आता तुम्ही म्हणाल की मार्केटमध्ये तर बरेच असे म्युच्युअल फंड्स आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळत आहेत, पण तरीसुद्धा वेल्थ का क्रिएट होत नाही, तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेस आपण काही फंड सिलेक्ट करतो आणि त्या फंडचे गेल्या 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 3 वर्षाचे रिटर्न्स पाहतो आणि त्यानंतर त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो. आणि नंतर ज्यावेळेस आपण त्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला जसे हवेत तसे रिटर्न्स त्यातून मिळत नाहीत. त्याला कारण म्हणजे प्रत्येक पोर्टफोलिओ जो आहे, म्हणजे तुमचा असो, माझा असो, दुसरा कुणाचा पण असो, प्रत्येक पोर्टफोलिओच्या 3 स्टेजेस असतात. पहिली असते स्ट्रगल, दुसरी असते ब्रेक थ्रू आणि तिसरी असते कंपाऊंडिंग मॅजिक. या 3 स्टेजेस प्रत्येक पोर्टफोलिओला असतात. मग तो माझा असो, तुमचा असो किंवा दुसरा कुणाचाही असो, या 3 स्टेजेसमधनं तुमचा पोर्टफोलिओ जातोच जातो. त्यातली पहिली स्टेज असते स्ट्रगल. या स्ट्रगलच्या स्टेजमधून खूप सारे लोक एक्झिट होतात, त्यामुळे ते ब्रेक थ्रूच्या पॉईंटपर्यंत किंवा त्या स्टेजपर्यंत पोहोचतच नाही. आता ही स्ट्रगलची स्टेज म्हणजे नक्की काय आहे? ज्यावेळेस तुम्ही SIP सुरू करता, मग ती 5,000ची असो, 10,000ची असो, तर पहिली जी स्ट्रगलची स्टेज असते तुमची, ती असते पहिल्या वर्षापासून ते 5व्या वर्षापर्यंत. या स्टेजमधून बरीच लोक एक्झिट होतात, यातून बाहेर पडतात आणि नंतर पुढे वेल्थ जनरेट करू शकत नाहीत. आणि नंतर त्यांना असं वाटतं की म्युच्युअल फंडमधनं जसे आपल्याला व्हिडिओजमध्ये सांगतात किंवा लोक दाखवतात तसे रिटर्न्स मिळत नाहीत. पण त्यांना रिटर्न नाही मिळाले हे त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही 5,000ची SIP सुरू करताय, कोणत्याही फंडमध्ये करा तुम्ही, 5,000ची SIP तुम्ही सुरू करताय म्हणजेच वर्षाला तुम्ही 60,000 रुपये भरणार आहात. पहिल्या वर्षी हे 60,000 रुपये तुमची जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ती 64,000 रुपये होईल. जर त्या फंडने 12% रिटर्न्स दिले तर. आपण इथे एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय 12%. म्हणजे पहिल्या वर्षामध्ये तुमच्या 60,000चे 64,000 रुपये झाले. दुसऱ्या वर्षी आपली इन्व्हेस्टमेंट 1,20,000 रुपये होते, त्या 1,20,000चे किती झाले? 1,36,000. मग बऱ्याच वेळा जेव्हा दुसरं वर्ष किंवा तिसरं वर्ष सुरू होतं त्याच वेळेस बरेच लोक एक्झिट होण्याचं प्रमाण इथे जास्त आहे. कारण की त्यांना वाटतं अरे 1,20,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले आणि त्याचे फक्त 1,36,000 झाले, म्हणजे फक्त 16,000 रुपयाचा गेन झाला यामध्ये. तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा 1,80,000चे 2,17,000 झाले, म्हणजे जवळपास 30-35,000 रुपये इथे वाढलेले आहेत. चौथ्या वर्षामध्ये, आणि इथे आपण प्रत्येक वर्षी एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय 12%, पण बऱ्याच वेळा प्रत्येक वर्षी तुम्हाला 12% रिटर्न मिळत नाही. कधी 8% मिळतो, कधी 22% मिळतो, कधी 19%, कधी 18% रिटर्न मिळतात, कधी 30% रिटर्नसुद्धा मिळतात. त्यामुळे 60,000चे त्यामुळे इथे जे तुम्हाला दाखवलं जातं आहे की प्रत्येक वर्षी एवढे एवढे पैसे वाढणार, तसं होत नाही ॲक्च्युअलमध्ये. पण ओव्हरऑल जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये थांबलात तर तेवढे पर्सेंटेज तुम्हाला आरामशीर मिळून जातात. पण पहिल्या 5 वर्षाचं आपण आता इथे उदाहरण पाहतोय, ज्यामध्ये 1,80,000चे 2,17,000 झाले. चौथ्या वर्षामध्ये 3,09,000 रुपये झाले, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट होती 2,40,000, म्हणजे जवळपास 60,000 ते 70,000 रुपये तुम्हाला इथे इन्क्रीज झालेले पाहायला मिळतील चौथ्या वर्षामध्ये. आणि 5व्या वर्षामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 3,00,000 आणि जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू झालेली असणार आहे 5व्या वर्षापर्यंत ती जवळपास 4,25,000 किंवा 4,12,000 रुपये झालेली असेल. आता इथे बरेच लोक असं म्हणतात की 3,00,000 रुपये मी इन्व्हेस्ट केले आणि त्याचे मला फक्त 4,00,000 रुपये मिळतात आहेत 5 वर्षानंतर. पण तुम्ही जर ही इन्व्हेस्टमेंट एखाद्या बँकेमध्ये केली असती तर तुम्हाला तेवढे सुद्धा रिटर्न्स मिळाले नसते 5 वर्षात. आता हे 5,000चं उदाहरण आहे. सेम उदाहरण 10,000 रुपयाच्या SIPचं सुद्धा आहे, ज्यामध्ये तुमची 5 वर्षात इन्व्हेस्टमेंट असणार आहे 6,00,000 रुपये, पण रिटर्न असणार आहेत 8,24,000 रुपये. म्हणजे ही जी स्टेज आहे या स्टेजमध्ये तुम्हाला जाणवत असेल की पैसे कुठेही वाढलेले नाहीत, त्यामध्ये फक्त हार्डली 1-1.5 लाखाचाच फरक तुम्हाला इथे जाणवेल. ही जी स्टेज असते तीच खूप महत्त्वाची स्टेज असते आणि या स्टेजमधनं बरेच लोक बाहेर पडतात, कारण की 5 वर्षामध्ये त्यांना पैसे बनताना दिसत नाही. मे बी 3,00,000 रुपयाचे बऱ्याच लोकांना 3,50,000च होतात, कारण की त्या वर्षांमध्ये जर मार्केट कंडिशन चांगली नसेल तर 3,00,000चे फक्त 3,50,000च दिसतील. मग त्यांना वाटतं की 5 वर्षात फक्त 50,000 रुपये इन्क्रीज झाले, म्हणजे मला चांगली इन्व्हेस्टमेंट मिळालेली नाही किंवा मी चांगली इन्व्हेस्टमेंट केली नाही, त्यामुळे म्युच्युअल फंडमधनं ते एक्झिट करतात. तर दुसरी महत्त्वाची स्टेज जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती स्टेज सुरू होते 6व्या वर्षापासून ते 10व्या वर्षापर्यंत.
म्हणजे या स्टेजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट तेवढीच आहे, 5,000ची SIP किंवा 10,000ची SIP, 60,000 इयरली किंवा 1,20,000 इयरली. पण इथून जे आहे ते तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट बनायला किंवा तुमची वेल्थ क्रिएट व्हायला सुरुवात होते. पण या स्टेजपर्यंत बरेच लोक पोचत नाहीत. आता ते कसं पहा, 3,60,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची झाली किती व्हॅल्यू? 5,28,000. 4,20,000ची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचे जवळपास 6.5 लाख रुपये झाले. म्हणजे जवळपास तुम्हाला इथे 2.5 लाखाचा प्रॉफिट 7व्या वर्षी दिसायला सुरुवात होतो. 8व्या वर्षी 4,80,000ची इन्व्हेस्टमेंटचे तुमचे 8 लाख होतात. 9व्या वर्षी 5,40,000चे 9,74,000 झाले. आणि 10व्या वर्षी 6 लाख रुपये तुमची जी इन्व्हेस्टमेंट होती त्याचे जवळपास 11 लाख रुपये झाले. म्हणजे जवळपास डबल पैसे तुम्ही पोचलेले आहात. ही जी स्टेज आहे त्याला ब्रेक थ्रू स्टेज असं मी म्हटलेलं आहे. तर आपण एक प्रॉपर लाईनवरती पोहोचून जातो की जिथून आता आपल्याला गगनभरारी घ्यायची आहे आणि आता तिथून आपल्याला कंपाऊंडिंगचं मॅजिक पाहायला मिळणार आहे. म्हणून या स्टेजला मी ब्रेक थ्रू स्टेज असं म्हटलेलं आहे. आणि इथपर्यंत पोहोचलात तुम्ही तर तुम्ही अर्ध्यापेक्षाही जास्त जर्नी पार केलेली आहे आणि आता खरी मॅजिक व्हायला सुरुवात होते ती पुढच्या स्टेजला, ज्याला मी म्हणेल कंपाऊंडिंग मॅजिक स्टेज. आता या स्टेजवरती जेव्हा तुम्ही पोहोचता त्यावेळेस तुमची इन्व्हेस्टमेंट असते 6,60,000 रुपये आणि जवळपास डबल व्हॅल्यू क्रिएट होते. 13,73,000 रुपये त्यातून क्रिएट होतात. 12%च एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय मी, काही रिटर्न्सचे पर्सेंटेज इथे वाढवलेले नाहीत, तेवढेच पर्सेंटेज आहेत. पण कंपाऊंडिंगचं जे मॅजिक आहे ते तुम्हाला 11व्या वर्षापासून ते पुढच्या काही वर्षांमध्ये जाणवायला सुरुवात होईल. 16,11,000 रुपये 12व्या वर्षामध्ये दिसत आहेत. 13व्या वर्षामध्ये इथे 18,79,000 रुपये दिसत आहेत. एका वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट मी 60,000 केली आहे, पण ह्या 60,000चे वाढलेले किती आहेत? 18,80,000 रुपये झालेत. म्हणजे 16चे डायरेक्ट 18,80,000 रुपये होतात. म्हणजे जवळपास 2.25 लाखाचं इन्क्रिमेंटल इथे पाहायला मिळते. त्यानंतर इथे 18,79,000चे 21,82,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे जवळपास 3 लाख व्हॅल्यू वाढलेली आहे. इन्व्हेस्टमेंट तेवढीच आहे, इयरली 60,000च रुपये मी इन्व्हेस्टमेंट करतोय, पण 18,80,000चे 21,82,000 रुपये झालेले आहेत. पुढच्या वर्षामध्ये 21,82,000चे 25,22,000 रुपये झालेत. म्हणजेच जवळपास इथे सुद्धा 3.5 लाखाचा तुम्हाला गेन पाहायला मिळतोय. पण इन्व्हेस्टमेंट तुमची तेवढीच आहे 60,000ची. सेम एक्झाम्पल 10,000च्या SIPला सुद्धा आहे. 14व्या वर्षापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट आहे 16,80,000 रुपये. पुढच्या वर्षी 1,20,000 रुपये तुमची SIP गेली आणि तुमची इन्व्हेस्टमेंट झाली 18 लाख रुपये. पण 14व्या वर्षी वेल्थ क्रिएट झाली होती 43,64,000 रुपये आणि 15व्या वर्षी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू झालेली आहे 50,45,000 रुपये. इथे जो गेन तुम्हाला पाहायला मिळतोय तो जवळपास 7 लाख रुपयाचा झालेला आहे. म्हणजे त्या 7 लाखामध्ये तुमचे 1,20,000 आहेत, पण तरीसुद्धा तुम्हाला इथे जवळपास 5-5.5 लाखाचा गेन इथे पाहायला मिळतोय. ते का झालं तर कंपाऊंडिंगमुळे झालं. आता खरी गंमत याच्या पुढच्या स्टेजला होते, जी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितली नाही. त्याला म्हटलं जातं म्युच्युअल फंडचं मॅजिक. आता हे मॅजिक कसं काम करतं ते पहा. 16व्या वर्षी तुमची इन्व्हेस्टमेंट होती किती? 29 लाख रुपये आणि ती इन्व्हेस्टमेंट 17व्या वर्षी डायरेक्ट झाली किती? 33 लाख रुपये. म्हणजे फक्त आणि फक्त एका वर्षाच्या गॅपमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट 4 लाख रुपयाने वाढली. पण तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होती फक्त 60,000. इथे 1,20,000चं जर एक्झाम्पल घेतलं, म्हणजे इथे 10,000चे SIPचं एक्झाम्पल घेतलं तर 16व्या वर्षी वेल्थ क्रिएट झाली होती 58 लाख रुपये आणि 17व्या वर्षी तीच वेल्थ क्रिएट झाली आहे 66,80,000 रुपये. म्हणजे जवळपास इथे 8 लाख रुपयाचं इन्क्रिमेंटल झालेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट तेवढीच आहे 1,20,000 मंथली. तुम्ही हीच इन्व्हेस्टमेंट कोणत्याही दुसऱ्या प्रकारामध्ये करा, RDमध्ये करा, पोस्टात करा किंवा PPFमध्ये करा, पण तुमच्या 87 लाखाचे 99 लाख रुपये होणं एका वर्षामध्ये शक्य नाही. ते फक्त म्युच्युअल फंडमध्येच होतं. पण या 20व्या वर्षापर्यंत बरेच इन्व्हेस्टर्स पोचतच नाहीत. ते सुरुवातीच्या ज्या स्ट्रगलची जी स्टेज आहे त्या स्टेजपर्यंत पोचतात किंवा बरेच लोक ब्रेक थ्रूपर्यंत 7व्या-8व्या वर्षापर्यंत पोचतात आणि आपली इन्व्हेस्टमेंट स्टॉप करतात किंवा काही कारणास्तव इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करतात, त्यातले काही पैसे काढून घेतात. त्यामुळे कंपाऊंडिंगची जी पॉवर जनरेट व्हायला सुरुवात होते त्याच वेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची काढून घेतली किंवा विड्रॉ केली तर कंपाऊंडिंगची पॉवर गेल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट वाढलेली पाहायला मिळणार नाही किंवा अशा प्रकारची वेल्थ क्रिएट झालेली पाहायला
मिळणार नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये ह्या 3 स्टेजेस खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली स्टेज असते स्ट्रगल स्टेज, ज्याच्यामध्ये पहिल्या 1 ते 5 वर्षाचा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. दुसरी स्टेज जी आहे ती आहे ब्रेकथ्रू स्टेज, जी चालते 5 ते 10 वर्ष. तिसरी जी स्टेज आहे ती आहे कंपाऊंडिंग मॅजिक, जी सुरू होते 10व्या वर्षापासून 20व्या वर्षापर्यंत. यामध्ये तुम्ही कंपाऊंडिंगचं मॅजिक ॲक्च्युअली होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्टेजपर्यंत जे लोक पोहोचतात ना, ते म्युच्युअल फंडमधनं कधीही आपले पैसे विड्रॉ करत नाहीत. ते उलट ते आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायला सुरुवात करतात. आणि या स्टेजपर्यंत पोहोचणारी खूप कमी लोक आहेत. त्यामुळेच म्युच्युअल फंडमधून प्रत्येकालाच वेल्थ क्रिएट करता येत नाहीत, कारण की ह्या 3 स्टेजेसमधून ते लास्टच्या स्टेजपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे मी वेल्थ क्रिएट केलं असं होत नाही. त्यासाठी या 3 स्टेजेसमधनं जावंच लागतं. तुम्ही जर म्युच्युअल फंडमधील ह्या 3 स्टेजेसमधून गेला असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, किंवा आता तुम्ही कोणत्या स्टेजवरती आहात किंवा कोणत्या स्टेजवरनं तुम्ही एक्झिट झाला आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल आणि तीसुद्धा माझ्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्क्रीनवरती जो माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला कॉल करा. मी नक्कीच तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये मदत करेल. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा ज्यांना अजूनही वाटतं की म्युच्युअल फंडमधनं पैसे बनत नाहीत. त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की टॅग करा. तर चला भेटूयात मित्रांनो नंतर अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.